ओके. तर मी स्क्रीन शेअर करतो, मग आपण बघूया की आपण आज काय घेणार आहे. जसं आपण कालच्या एक्झाम्पल मध्ये काय घेतलं होतं, आपण इव्हेंट हँडलिंग स्टार्ट केली होती है ना. तर आज आपल्याला आणखी इव्हेंट हँडलिंग मध्ये आपण काय करू शकतो ते आपल्याला बघायचंय. एडब्ल्यूटी मध्ये आपण इव्हेंट हँडलिंग कशा प्रकारे करणार, ऍक्शन हँडलिंग कशी करणार, बटनवर क्लिक केल्यानंतर कशा प्रकारे परफॉर्म होणार ऍक्शन, हे आपल्याला बघायचं आहे. काल आपण एक सिंगल एक्झाम्पल बघितलं होतं. जसं की आपण याच्यामध्ये हे बघा नोटपॅड बनवलं होतं. नोटपॅड मध्ये फाईल आणि एडिट असे दोन मेनू घेतले होते आणि त्या मेनू मध्ये मेनू अटेम्प्ट टाकले होते. जसं की फाईल मध्ये न्यू फाईल, ओपन फाईल है ना, आणि एक्झिट. आणि जो दुसरा होता कोणता, एडिट, त्याच्यामध्ये आपण काय टाकलं होतं, कॉपी आणि पेस्ट असे दोन ऑप्शन्स टाकले होते. ओके. आणि आपण एक विंडो लिस्नर लावला होता, जेणेकरून काय होईल की आपली जी विंडो आहे, जसं की मी काय करतोय आता, याला कंपाईल करतो आणि रन करतो. हा जो आपण प्रोग्राम काल घेतला होता नोटपॅडचा, याच्यामध्ये हे जे क्रॉस बटन दिसत आहे यावरती क्लिक केल्यानंतर जे ऍक्शन परफॉर्म होईल त्यासाठी आपण काय घेतलं होतं, इथे ऍड विंडो लिस्नर तयार केलं होतं. विंडो लिस्नर, विंडो मीन्स दिस विंडो, जी विंडो तुम्हाला दिसते आता, ही विंडो, याला आपण विंडो म्हणतो, ज्याच्यामध्ये हे मॅक्सिमाइज, मिनिमाइज आणि क्लोजचं ऑप्शन असतं, याला आपण विंडो म्हणतो. तर ऍड विंडो लिस्नर, विंडो लिस्नर म्हणजे विंडो कडून काहीतरी लिसन होत आहे, म्हणजे काहीतरी आपल्याला ऍक्टिव्हिटी परफॉर्म होत आहे. कशावरती, विंडोवरती. जेव्हा विंडोवरती कोणती ऍक्शन परफॉर्म होते तिथे आपण ऍड विंडो लिस्नर यूज करणार. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि ऍड विंडो लिस्नर असेल तर विंडो अडॅप्टर, विंडो अडॅप्टर असेल तर विंडो रिलेटेड गोष्टी. आता याच्यामध्ये हा जो आहे क्लोजचं जी बटन इथे दिसते तुम्हाला, या क्लोजची बटनसाठी एक फंक्शन आहे, प्रीडिफाईन फंक्शन, म्हणजे ऑलरेडी डिफाईन एक फंक्शन आहे. ओके. तर ते फंक्शन कोणतं आहे, ते आहे विंडो क्लोजिंग. ठीक आहे. विंडो क्लोजिंग, हे विंडो क्लोजिंग फंक्शन कॉल होतं केव्हा, जेव्हा आपण ह्या क्रॉस वरती क्लिक करतो. जेव्हा आपण विंडोच्या या क्रॉस वरती क्लिक करतो तेव्हा ऑटोमॅटिकली ऍड विंडो लिस्नर हा ऑलरेडी लिसन करत राहतो आणि चेक करतो किंवा विंडो क्लोजिंग जो हा फंक्शन आहे, हा फंक्शन केव्हा अवेलेबल होईल. हा केव्हा अवेलेबल होईल किंवा केव्हा एक्झिक्यूट होईल, हा जेव्हा आपण ह्या क्रॉस वरती क्लिक करू. जेव्हा आपण या क्रॉस वरती क्लिक करतो अशा प्रकारे, तेव्हा ऑटोमॅटिकली हा विंडो क्लोजिंग नावाचा जो फंक्शन आहे तो कॉल होतो. आणि सिस्टीम डॉट एक्झिट हा एक फंक्शन जो आहे, सिस्टीम क्लासचा जो हा फंक्शन आहे एक्झिट, तो काय करतो, त्या पर्टिक्युलर विंडोला क्लोज करून देतो, है ना. एक्झिट नावाने एक्झिट काय करतो, त्या पर्टिक्युलर विंडोला क्लोज करतो. तर काय होतं याच्यामध्ये की ऍड विंडो लिस्नर काय करतो, जी विंडो असते, जी आपल्याला विंडो दिसत आहे, ती विंडो तो लिसन करत राहतो त्या विंडोला, किंवा त्याच्यावरती काही ऍक्शन परफॉर्म होत आहे की नाही होत आहे. ठीक आहे. आता जसं याच्यामध्ये आपण जसं एक हे सिंगल फंक्शन घेतलंय, असे आपण याच्यामध्ये मल्टिपल फंक्शन्स पण घेऊ शकतो त्या विंडो रिलेटेड, जर दुसरे ऑपरेशन असतील तर. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं केलं आणि इथून असं सेकंड पण टाकलं आपण, है ना. विंडो क्लोजिंग, नंतर अजून विंडोचे काही दुसरे ऑपरेशन्स असतात ते. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण मल्टिपल फंक्शन्स डिफाईन करू शकतो ऍज पर दी रिक्वायरमेंट ऑफ दॅट विंडो. ओके. तर सध्या कसं आहे, सध्या आपल्याकडे जे फॅसिलिटी आपण याच्यामध्ये टाकलेली आहे ती काय आहे, जसं की आपल्याला क्लोजिंगचं करायचं आहे, मिनिमाइज मॅक्सिमाइज तर ऑटोमॅटिकली काम करतं. जसं बघा इथं मॅक्सिमाइज मिनिमाइज विदाउट एनी ऍक्शन परफॉर्म ते काम करतं. पण जे क्लोजिंग आहे ते काम नाही करत होतं, है ना. तर आपल्याला काय केलं, मग आपण काय केलं, त्यामध्ये एक ऍक्शन लिस्नर टाकलाय आणि त्यामध्ये फंक्शनला ओव्हरराईट केलं. म्हणजे हे जे फंक्शन असतं ना, हे प्रीडिफाईंड असतं विंडो क्लोजिंग, याला आपण ओव्हरराईट करतो, जेणेकरून काय होईल, आपल्याला जे परफॉर्म करायचं, आपल्याला काय परफॉर्म करायचं होतं, आपल्याला ते जी विंडो आहे ती क्लोज करायची होती, म्हणून आपण हा कोड टाकला त्यामध्ये. कोणता, सिस्टीम डॉट एक्झिट, हा एक कोड त्याच्यामध्ये आपण टाकलाय, जेणेकरून काय होईल की ती विंडो जी आहे ती क्लोज होईल. ओके. तर आपण काय केलं, याच्यामध्ये आपल्याला विंडो रिलेटेड ऑपरेशन करायचे होते, म्हणून आपण ऍड विंडो लिस्नर यूज केलेला आहे. त्यानंतर ऍड अडॅप्टर, त्याला एक त्याला म्हणतो ना आपण सहयोगी असतो एक कोणतरी, तर हा एक सहयोगी आहे. विंडो अडॅप्टर हा एक त्याचा सहयोगी आहे, कोणासाठी, त्या पर्टिक्युलर ऑपरेशनला परफॉर्म करायसाठी. कोणत्या रिलेटेड, विंडो रिलेटेड. ओके, विंडो रिलेटेड. ओके. त्यानंतर विंडो रिलेटेड जे ऑपरेशनच्या आतमध्ये काय होतं, विंडो क्लोजिंग, है ना. तो विंडो क्लोजिंग केव्हा कॉल होतो, जेव्हा आपण ह्या क्रॉस वरती क्लिक करतो तेव्हा विंडो क्लोजिंग हा फंक्शन कॉल होतो ऑटोमॅटिकली, आणि त्याच्यामध्ये काय एक्झिक्यूट होतो, मग हे एक्झिट, है ना. हा एक्झिट नावाचा जो फंक्शन आहे तो कॉल होतो आणि एक्झिक्यूट होतो, आणि जेणेकरून काय होतं, हे जे विंडो आहे हे विंडो क्लोज होऊन जाते. आता इथपर्यंत आपण काल बघितलं होतं, राईट. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आपली जी विंडो आहे, आता मी वापस याला रन करतो. आता ही जी विंडो आहे याच्यामध्ये हे जे तुम्हाला दिसतंय, आता इथून आपण क्लोज करतोय, इथे ह्या क्रॉसवरती क्लिक केल्यानंतर आपण क्लोज करतोय, पण आपल्याला काय करायचं आहे, फाईल मध्ये गेल्यानंतर एक्झिट वर क्लिक केल्यानंतर पण क्लोज करायचं आहे. आता बघा,
जेव्हा आपण एक्झिटवर क्लिक करणार त्याचं ऍक्शन लिस्नर वेगळं असतं. आणि जेव्हा आपण विंडो रिलेटेड जे गोष्टी असतात जसं की हा क्रॉस हा जो आहे हा विंडो ऍक्शन आहे ही, ठीक आहे, विंडो लिस्नर ऍक्शन आहे. तर ती विंडो ऍक्शन डिफरंट असते. आणि जेव्हा आतमध्ये आपण करतो तेव्हा ती फ्रेमच्या आतमध्ये असते, कारण की हा जो मेनू बार आहे, हा जो मेनू आहे, हा आपण कशामध्ये टाकलाय, हा आपण मेनू मध्ये टाकलाय. आणि मेनू मध्ये काय असतात किंवा कोणते पण कंपोनंट, सगळे कंपोनंट्स असतात मेनूच्या आतमध्ये, सगळे काय असतात, कंपोनंट असतात. मेनू झालं, मेनू बार झालं, मेनू आयटम झाले, मेनू झाले, हे सर्व काय आहेत, कंपोनंट्स आहेत, बरोबर आहे. आणि त्या कंपोनंट वरती जर आपल्याला काही ऍक्शन परफॉर्म करायची आहे, म्हणजे या फाईलवर क्लिक केल्यानंतर मी जेव्हा एक्झिटवर क्लिक करणार तेव्हा काहीतरी ऍक्शन परफॉर्म होणार, ठीक आहे, काहीतरी ऍक्टिव्हिटी होणार, तर त्याला म्हणतो आपण ऍक्शन लिस्नर. आणि जेव्हा आपण या क्रॉसवरती क्लिक करतो तेव्हा आपण म्हणतो आपण त्याला विंडो लिस्नर. बघा इथे विंडो लिस्नर दिसतंय. तर आपल्याला काय करायचं आहे आता, ऍक्शन लिस्नर करायचे. आता आणखी एक गोष्ट, इथे आपण F1 यूज केलेला आहे. F1 म्हणजे काय, फ्रेम, म्हणजे जी मेन फ्रेम असते ती फ्रेम, म्हणजे ही पूर्ण फ्रेम, ती फ्रेम, ठीक आहे. आता त्या पूर्ण फ्रेम मध्ये त्याच्या आतमध्ये विंडो क्लोजिंग हे फंक्शन केव्हा कॉल होतं, जेव्हा आपण या क्रॉसवरती क्लिक करतो. पण आता कसं आहे, आता हे फ्रेमच्या आतमध्ये आहे, हा फ्रेम मध्ये नाही. आता हा फ्रेमच्या आतमध्ये असणार. कोण, फाईलच्या आतमध्ये हे जे एक्झिट दिसतंय हे तुम्हाला फ्रेमच्या आतमध्ये मेनू बार आहे, मेनू बारच्या आतमध्ये मेनू आहे, मेनूच्या आतमध्ये मेनू आयटम आहे, बरोबर. ते मेनू आयटम वर जेव्हा आपण क्लिक करणार तेव्हा ते ऍक्शन परफॉर्म झाली पाहिजे, बरोबर. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आता हा आहे कोणता इथे एक्झिट, हा आहे तो एक्झिट, बरोबर आहे. ह्याच्यावरती तो क्लिक झाला पाहिजे, म्हणजे या कंपोनंटवरती तो क्लिक झाला पाहिजे. तर MT3 आहे त्याचं नाव व्हेरिएबलचं, तिथे काय करणार आपण MT3, ठीक आहे. आणि जसं आपण ह्या फ्रेमवरती ऍड विंडो लिस्नर लावलं, तसंच या बटनवरती, त्या एक्झिट बटनवरती पण आपल्याला काय करायचं आहे, ऍक्शन लिस्नर लावायचे. डॉट ऍड ऍक्शन लिस्नर है ना. आणि याच्या आतमध्ये मग आपल्याला काय पाहिजे, जसं विंडो अडॅप्टर असतं तसंच ऍक्शन लिस्नर पण असतं. तसंच याला पण एक सहयोगी म्हणून ऍक्शन लिस्नर लागतो. ऍक्शन लिस्नर, ऍक्शन लिस्नर हा एक क्लास आहे. हा पण एक सहयोगी त्याला क्लास लागतो, जेणेकरून आपण काय करू शकू, याच्यामध्ये काही ऑपरेशन परफॉर्म करू शकू त्यासाठी. तर इथे आपण याला घेतलं आणि याच्या आतमध्ये आता आपल्याला काय करायचं आहे, ऍक्शन परफॉर्म करायची आहे. ऍक्शन परफॉर्म करायची आहे. जसं वरती आपण विंडो क्लोजिंग साठी ऍक्शन, विंडो क्लोजिंग रिलेटेड आपण फंक्शन एक्झिक्यूट केलं, तर इथे जेव्हा आपण ऍक्शन लिस्नर लावलाय, आपण ऍक्शन लिस्नर कशाला लावला आहे, आपण MT3 ला लावलाय. MT3 म्हणजे काय आहे, हे एक्झिट बटन, बरोबर आहे. याच्या ऑब्जेक्टला आपण काय लावलंय, आपण लावलंय ऍक्शन लिस्नर, म्हणजे त्याच्यावर काहीतरी ऍक्शन परफॉर्म होणार, ठीक आहे. तर ती जी ऍक्शन आहे ती ऍक्शन परफॉर्म होणार आहे, लक्षात घ्या. ती ऍक्शन काय होणार आहे, परफॉर्म होणार आहे. तर इथे आपल्याला काय करायला लागणार आहे, पब्लिक वॉइड, इथे पण फंक्शन असतं, ठीक आहे, इथे पण फंक्शन असतं. इथे काय करावं लागेल, ऍक्शन परफॉर्म, परफॉर्म म्हटलं मी, ऍक्शन परफॉर्म है ना. आणि या ऍक्शन परफॉर्मला आपल्याला काय करायचं आहे, डिफाईन करायचं आहे, ओके. आणि याच्यामध्ये पण सेम, जसं इथे विंडो इव्हेंट असते, तर इथे विंडो रिलेटेड गोष्टी आहेत, बरोबर आहे. तर इथे ऍक्शन रिलेटेड आहे, इथे काय असणार, ऍक्शन इव्हेंट, बस एवढाच फरक आहे. ऍक्शन इव्हेंट, ऍक्शन इव्हेंटचा AE जो पण व्हेरिएबल असेल तो, हा पण एक सहयोगी आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे. आणि नंतर मग सेम याच्यामध्ये आपण जसं त्याला विंडोला क्लोज केलं होतं तशाच प्रकारे इथे पण आपण काय करणार, सिस्टीम डॉट एक्झिट आणि ब्रॅकेटमध्ये 0. तर आपण हे जे ऍक्शन आहे, हे जे आपण ऍक्टिव्हिटी आहे, हे ऍक्टिव्हिटी कशाला लावलेली आहे, MT3 ला. MT3 म्हणजे कोण, कशाचा ऑब्जेक्ट, मेनू आयटमचा. कोणता मेनू आयटम, एक्झिटचा जो मेनू आयटम आहे त्याचा जो ऑब्जेक्ट आहे त्याला आपण काय केलं, आपण त्याला ऍक्शन लिस्नर लावलं, ओके. जेणेकरून काय होईल, काहीतरी ऍक्शन परफॉर्म होईल. आणि ऍक्शन कशी परफॉर्म होईल, जेव्हा तो त्याच्यावर क्लिक करणार. आता क्लिक केल्यानंतर काय होतं ना, जसं याच्यामध्ये क्लिक करणार, कशावरती, फाईलमध्ये जाणार, आणि जेव्हा हे एक्झिटवर क्लिक करणार तर ऑटोमॅटिकली काय होणार, ऍक्शन परफॉर्म नावाची हे जी मेथड आहे, हे जी फंक्शन आहे, हे एक्झिक्यूट होणार. जसं याच्या आधी आपण जेव्हा याला क्लोज करायचो, याला जेव्हा आपण क्लोज करत होतो तेव्हा ऑटोमॅटिकली हे एक्झिक्यूट होत होतं, बरोबर आहे. ऑटोमॅटिकली विंडो क्लोजिंग नावाचं जे फंक्शन आहे ते एक्झिक्यूट होत होतं. तर आता काय होईल, आपण आपण ऍक्शन कशावर लावलेली आहे, ज्याच्यावर आपण ऍक्शन लावलेली आहे त्याच्या रिलेटेड फंक्शन एक्झिक्यूट होतील, ठीक आहे. दुसऱ्याच्यावर जर तुम्ही लावला आहे, दुसऱ्याकडे क्लिक करताय, आता मी याला क्लोज करतो फॉर एक्झाम्पल, ओके. आता याला आपण रन करूया. याला कंपाईल केलं, कंपाईल झालेलं आहे, नंतर याला रन करतो. आता मी याच्यामध्ये MT3 ला, MT3 म्हणजे एक्झिट, MT3 म्हणजे एक्झिट, मी एक्झिट वरती ऍक्शन लिस्नर लावलाय.
तर मी जर इथे क्लिक करणार, इथे क्लिक करणार, इथे क्लिक करणार, इथे तुम्ही ऍक्शन लावलंच नाही ना अजून कोणतं. आपण याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचं ऍक्शन परफॉर्म नाही करत आहे सध्या, कोणतंच डेफिनेशन आपण केलं नाही. नंतर फाईलमध्ये ओपन फाईलमध्ये पण काहीच नाही केलेलं आहे, नंतर न्यू फाईलमध्ये पण काहीच नाही केलेलं आहे. आपण कशावर लावलं होतं, आपण एक्झिटवर लावलेलं आहे. जेव्हा आपण एक्झिटला क्लिक करू, जसं मी आता एक्झिटला क्लिक केलं तर बघा विंडो क्लोज झाली है ना. समजा त्याच्यामध्ये काय होतंय तर हो सर. तर इथे काय होत आहे, आपण ऍक्शन लिस्नर लावत आहे सर्वांना. जेवढे पण आपण जिथे पण क्लिक करणार त्या प्रत्येकाला आपण ऍक्शन लिस्नर लावतो. जिथे जिथे आपण क्लिक करणार त्या प्रत्येक कंपोनंटला आपण ऍक्शन लिस्नर लावू शकतो. ऍड ऍक्शन लिस्नर यूज करून, ह्या फंक्शनचा यूज करून आपण ऍड ऍक्शन लिस्नर लावू शकतो. म्हणजे जेणेकरून त्याच्या रिलेटेड काहीतरी ऍक्शन परफॉर्म होणार है ना. आता आपण काय ऍक्शन परफॉर्म करतोय, आपण परफॉर्म करतो आहे, आपण काय करतोय, आपण क्लिक करतोय. क्लिक ऍक्टिव्हिटी, जी क्लिक ऍक्टिव्हिटी आहे ती आपण परफॉर्म करतोय. फाईलवर गेल्यानंतर एक्झिट क्लिक, म्हणजे एक्झिटची जी आहे त्याच्यावर आपण क्लिक करतोय, तर क्लिक ऍक्टिव्हिटी आहे. तर त्या क्लिक ऍक्टिव्हिटीवर जसं तो क्लिक होईल, तर आपण ऑलरेडी याला लिस्नर लावलेलं, तर त्याच्या आतमधलं जे हे मेन फंक्शन आहे ऍक्शन परफॉर्म, हे केव्हा एक्झिक्यूट होतं, जेव्हा आपण त्याला क्लिक करतो. जेव्हा आपण फाईलमध्ये जाऊन त्या एक्झिटला क्लिक करतो त्यावेळेस ऑटोमॅटिकली परफॉर्म, हा जो ऍक्शन परफॉर्म आहे हा मेथड एक्झिक्यूट होतो. ओके. आणि त्याच्या आतमध्ये आपण काय केलंय मग, सिस्टीम डॉट एक्झिट, म्हणजे त्याला बंद केलंय. जर तुम्हाला असं नाही करायचं आहे, दुसरं कोणतं लॉजिक युज करायचं आहे, तर तुम्ही तसं पण करू शकता. जसं की याच्यामध्ये आपण सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एलन आपण काहीतरी प्रिंट करतोय. फॉर एक्झाम्पल एक्झिट ऍक्शन, ठीक आहे, असं मी काहीतरी याच्यामध्ये टाईप केलंय. आता याला कंपाईल करतो आणि याला रन करतो. आणि रन केल्यानंतर जेव्हा जेव्हा मी त्याच्यावरती क्लिक करणार, फाईलवरती जाऊन एक्झिटवर क्लिक करणार, बघा काय होते, खाली काय दिसते तुम्हाला, बघा हे ऍक्शन, एक्झिट ऍक्शन दिसतंय है ना. आता खालीच बघत राहा, जेव्हा जेव्हा मी याच्यावर क्लिक करणार तेव्हा एक्झिट ऍक्शन येत राहतं है ना. म्हणजे काय होत आहे, तो फंक्शन एक्झिक्यूट होत आहे. कोणता, जेव्हा आपण एक्झिटवर क्लिक करतो तेव्हा ऑटोमॅटिकली ऍक्शन परफॉर्म नावाचा जो फंक्शन आहे तो याच्यामध्ये एक्झिक्यूट होतो, म्हणजे याच्यामध्ये रन होतो तो है ना. हे अशा प्रकारे हा एक्झिक्युशन होतो याच्यामध्ये. कशाला, आता तुम्ही याच्यामध्ये कशामध्ये पण क्लिक करा, आता याच्यामध्ये तुम्ही कशावर पण क्लिक करा. आता फॉर एक्झाम्पल आपण काय केलं, इथं आपण MT3 ला ही ऍक्शन लावली होती. मी काय करतो की जे ओपन फाईल आहे, ओपन फाईल म्हणजे MT2, इथे MT2 घेतो, इथे MT2 घेतो, ठीक आहे. मी आता कशाला लावलं, MT2 ला लावलं, म्हणजे मी MT2 म्हणजे कोण, ओपन फाईलला जर क्लिक करणार तर ही ऍक्टिव्हिटी परफॉर्म होणार. ही जी ऍक्टिव्हिटी आहे ही ऍक्टिव्हिटी परफॉर्म होणार. तर हे कसं होणार आता बघूया. कंपाईल करतोय मी, त्यानंतर रन करतोय. आता बघा एक्झिटवर क्लिक केल्यानंतर काहीच नाही होणार. इथे मी फाईलमध्ये गेलो, मी एक्झिटवर क्लिक करतो, काहीच नाही होतंय बघा है ना. तर तशाच प्रकारे आपण बघा, आता ओपन फाईलला मी क्लिक करा ना, बघ बंद झालं ते. म्हणजे आपल्याला ते ठरवावं लागेल, मिनिंगफुल असायला पाहिजे ना. जर ओपन फाईलवर क्लिक केलं तर ते बंद होत आहे, एक्झिटवर क्लिक केलं तर काहीतरी वेगळंच ऑपरेशन होत आहे, असं करून काही फायदा नाही आहे ना, बरोबर. तर आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला रिलेटेड ऑपरेशन करायचे आहे. जर एक्झिटवर क्लिक करतोय आपण म्हणजे MT3, तर त्या MT3 लाच आपल्याला तो पर्टिक्युलर कोड लावायचा, जेणेकरून काय होईल की ते जे विंडो आहे ते बंद होईल, बरोबर. कारण की विंडो बंद करायचा जो कोड आहे तो आपण MT3 ला लावणार, ना की MT दुसऱ्याला, कोणतं दुसरा MT2 MT1 याला, ठीक आहे, याला नाही लावणार. आपण MT3 लाच लावणार, कारण की MT3चं जे नेम आहे ते काय आहे, एक्झिट आहे. जे आपण युजरला दाखवतो तो तसा काम करतो. आता तुम्ही जेव्हा कोणत्याही पण नोटपॅड मध्ये बंद करता, त्याला एक्झिटच करता ना. असं नाही झालं पाहिजे की बा एक्झिट करताय तर मी काहीतरी फाईलच ओपन करून आलं, वेगळंच ऑपरेशन परफॉर्म होऊन आलेले आहे, असं नाही झालं पाहिजे. मिनिंगफुल ऑपरेशन परफॉर्म झाले पाहिजे, ते महत्वाचं आहे. ओके. तर मी जर एक्झिटवर क्लिक करतोय तर फक्त एक्झिटच झालं पाहिजे, दुसरी कोणती गोष्ट त्याच्यामध्ये होणे बरोबर नाही. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. येस सर. सर्वांना समजत आहे मी काय म्हणतोय तर. येस सर. समजणं महत्वाचं आहे. हे तुमचं सिलेबस मधलेच आहे बरं, आपण काही बाहेरचं घेत नाहीये याला. हे तुमचं ऍक्शन लिस्नर जे आहे पूर्ण तुमच्या याच्यामध्ये आहे, विंडो लिस्नर, ऍक्शन लिस्नर, माऊस लिस्नर, हे सर्व गोष्टी तुमच्या सिलेबस मध्ये आहे. हे जर तुम्ही आताच जर माहिती पडलं तुम्हाला या सर्व गोष्टी, आणि डेमो मध्ये मी प्रत्येक युनिट मधले टॉपिक घेतो आहे, जेणेकरून तुम्हाला समोर जाऊन जेव्हा आपण रेग्युलर लेक्चर घेऊ तेव्हा तुम्हाला खूप इझी जाईल ते करणं. ओके.
ठीक आहे. तर आता आपल्याला समोर जायचंय. आता आपल्याला काय करायचंय, आता मी काय करतो, वापस या प्रोग्रामला रन करतोय. आता आपल्याला काय करायचंय ना, या फाईलवर क्लिक करून ओपन फाईल मध्ये जायचंय. आता बघा आपल्याकडे काय आहे, एडिटर आहे. आपण काय करतो एडिटरमध्ये, काहीतरी टाईप करतो, बरोबर आहे. आपल्याला काय करायचंय, या फाईलवर क्लिक करून ओपन फाईलवर क्लिक करून एक दुसरी टीएक्सटी फाईल सिलेक्ट करायची आणि इथे ओपन करायची. म्हणजे ओपन फाईलवर क्लिक केलं, आता इथे क्लोज होत आहे, आपल्याला क्लोज नाही करायची आहे. आता याला मी वापस एक वेळा कंपाईल करतो आणि रन करतो. ओके, आणि इथे जाऊन इथे फाईलवर जाऊन ओपन फाईलवर क्लिक करणार. ओपन फाईलवर क्लिक केल्यानंतर एक डायलॉग बॉक्स ओपन झाला पाहिजे. माहिती आहे का, तुम्ही कोणते पण एक एडिटर ओपन करता, फॉर एक्झाम्पल हेच एडिटर आहे. इथे मी फाईलमध्ये जातो, इथे ओपन फाईलचं ऑप्शन येतं. असंच ओपन फाईल, जसं इथे क्लिक केल्याबरोबर ही विंडो येते अशी, बरोबर आहे. तर अशीच विंडो आपल्याला पण आली पाहिजे. अशीच विंडो आपल्याला पण आली पाहिजे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर. नंतर कोणती पण एक फाईल आपण सिलेक्ट करणार, जसं की हा थर्ड प्रोग्राम आपण सिलेक्ट केला आणि याला ओपन म्हणणार. तर जसं ओपन केलं तर ती ओपन होऊन जाणार. ठीक आहे, म्हणजे कशामध्ये ओपन होणार, ती आपल्या याच्यामध्ये इथे जे दिसते तुम्हाला एडिटर, इथे ते दिसणार अशा प्रकारे. तर असं आपल्याला करायचंय. आता तर हे कसं करायचं हे आपल्याला महत्वाचं आहे बघणं. याच्यासाठी पण प्रीडिफाईन क्लासेस, सगळं काय आहे, प्रीडिफाईन क्लासेसचं कन्सेप्ट आहे. बाकी काही नाही याच्यामध्ये. सगळा पूर्ण जो खेळ आहे, तो पूर्ण खेळ जो आहे याच्यामध्ये तो प्रीडिफाईन क्लासेस आहे. आणि कशाचे, AWT क्लासेस, बरोबर. जेवढे पण AWT चे याच्यामध्ये पॅकेज आहेत, AWT जो पॅकेज आहे त्याच्यामध्ये जेवढे पण क्लासेस आहेत, त्या क्लासेसचा युज करूनच आपल्याला हे सर्व करायचं आहे. ओके, तर आपल्याला आता काय करायचं आहे, जेव्हा आपण ह्या ओपन फाईल म्हणजे हे MT2, म्हणजे जेव्हा आपण ह्या MT2 ला क्लिक करणार, तेव्हा ती पर्टिक्युलर ऍक्शन परफॉर्म झाली पाहिजे, बरोबर आहे. तर इथे पण सेम आपण काय करणार, ऍक्शन परफॉर्म करणार. कारण की हा काय आहे, कंपोनंट आहे. मेनू आयटम काय आहे, कंपोनंट आहे. कारण की जसं या MT3 ला आपण ऍक्शन परफॉर्म लावलेलं आहे, तसंच आपल्याला याला पण ऍक्शन परफॉर्म लावावं लागेल. ठीक आहे, तर तसंच आपण काय करणार, MT2 मी घेतलं, इकडे खाली गेलो आणि नंतर MT2 डॉट काय लावायचं आपल्याला, ऍड ऍक्शन लिस्नर. ऍड ऍक्शन लिस्नर, मिस्नर झालंय तर लिस्टनर ओके, लिस्टनर ओके. ऍड ऍक्शन लिस्नर. आणि याच्या आतमध्ये त्याचा जो सहयोगी असतो, सहयोगी कोण आहे, ऍक्शन लिस्नर. ठीक आहे, तो आपण युज करणार ऍक्शन लिस्नर. आणि याच्या आतमध्ये मग आपल्याला काय करायचं आहे, याच्या आतमध्ये ते फंक्शन परफॉर्म करायचं. कोणतं फंक्शन, ऍक्शन परफॉर्म. कारण की आपण क्लिक करणार आहे त्याला, ओपन फाईलला आपण क्लिक करणार आहे, तर ते काय आहे, ऍक्शन परफॉर्म. ठीक आहे, काहीतरी ऍक्शन परफॉर्म करताय. पब्लिक झालं पब्लिक पब्लिक वॉइड ऍक्शन परफॉर्म. ऍक्शन परफॉर्म नावाचा फंक्शन आपल्याला लिहायचं आहे. आणि याच्या आतमध्ये सेम ऍक्शन इव्हेंट. ऍक्शन परफॉर्म असेल, ऍक्शन रिलेटेड जर असेल ना, तर ऍक्शन इव्हेंटच राहणार याच्यामध्ये, वरती ऍक्शन लिस्नरच राहणार, काहीच डिफरन्स नाही राहत त्याच्यामध्ये. ठीक आहे, ऍक्शन इव्हेंट हे घेतलं आपण, ऍक्शन इव्हेंट. आणि याच्या आतमध्ये आता याच्या आतमध्ये आपण काय करूया, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटलन. ठीक आहे, म्हणजे आपल्याला माहिती पडेल की ते क्लिक केल्यानंतर होत आहे की नाही होत आहे. ठीक आहे, ओपन फाईल ऍक्शन, याला आपण सेव्ह केलं. ओके, आता याला कंपाईल करूया. कंपाईल, त्याला करायचं रन. आता बघूया काय होतंय. आता जेव्हा आपण फाईलमध्ये जातो आणि फाईलमध्ये जाऊन आपण ओपन फाईलला क्लिक करतो, तर खाली बघा काय दिसते, ओपन फाईल ऍक्शन है ना. म्हणजे बरोबर तो जेव्हा आपण याच्यावरती क्लिक करतोय, तेव्हा पर्टिक्युलर तो जो फंक्शन आहे कोणता, हा MT2 चा ऍक्शन परफॉर्म हे एक्झिक्यूट होत आहे है ना. तर आता आपल्याला काय करायचं आहे, सेम तसंच याला आपण क्लोज करूया. आणि याच्या आतमध्ये आपल्याला फक्त प्रिंट नाही करायचं आहे, आपल्याला काय करायचं आहे, एक डायलॉग बॉक्स ओपन करायचा आहे. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला एक डायलॉग बॉक्स ओपन करायचा आहे. जेणेकरून काय करू शकू आपण 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 कोणती पण TXT फाईल ओपन करू शकू त्या पर्टिक्युलर एडिटरमध्ये. आपला जो नोटपॅड आहे त्या नोटपॅड मध्येच आपण ओपन करू शकू. आपल्याला तसं करायचं आहे. ठीक आहे, तर सर्वात आधी आपल्याला काय करावं लागतंय, याच्यामध्ये डायलॉग बॉक्स ओपन करायचा आहे, डायलॉग. ठीक आहे, आता या डायलॉग रिलेटेडच एक क्लास आपल्याकडे आहे, त्याला म्हणतो आपण फाईल डायलॉग. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण फाईल TIALOG, फाईल डायलॉग. याचा ऑब्जेक्ट बनवायचा आपण, फाईल डायलॉग इक्वल्स टू न्यू फाईल डायलॉग. याचा पण आपल्याला ऑब्जेक्ट बनवावा लागतो फाईल डायलॉगचा. ठीक आहे, याचा पण आपल्याला ऑब्जेक्ट बनवावा लागतो. आता हा जो फाईल डायलॉग आहे, हा जो फाईल डायलॉग आहे, याला आपल्याला काय करायचं आहे,
ओपन करायचं आहे आणि त्याला ओपन करायसाठी आपण काय करणार, त्याचा ऑब्जेक्ट बनवणार त्या पर्टिक्युलर फाईल डायलॉगचा, तेव्हाच ते ओपन होणार. आणि ते ओपन करायसाठी पण त्याला काय करावं लागते, सेट करावं लागते, त्याला विजिबल करावं लागते. जसं आपण फ्रेमला कसं विजिबल करतो वरती, जसं आपण या फ्रेमला खाली बघा कसं विजिबल करतो, हे सेट विजिबल, जसं आपण फ्रेमला विजिबल करतो ना, तशाच प्रकारे आपण याच्यामध्ये हा जो डायलॉग आहे, डायलॉग बॉक्स, तो पण एक प्रकारे फ्रेमच आहे, विंडोज आहे, ती पण एक प्रकारे छोटीशी विंडो असते ती, बरोबर आहे. तर त्याला पण आपल्याला ओपन करावं लागतं, शो करावं लागतं. तर त्याच्यासाठी आपल्याला इथं काय करावं लागतं ना, महत्वाचं म्हणजे ते कोणत्या फ्रेम मध्ये दिसले पाहिजे ते महत्वाचं आहे. फाईल डायलॉग जो आहे तो कोणत्या फ्रेम मध्ये दिसला पाहिजे, तो कोणता फ्रेम आहे आपला, वरती बघा आपल्याकडे फ्रेम आहे F1. तर पहिलं पॅरामीटर आपल्याला हे पाठवावं लागतं त्याच्यामध्ये, किंवा कोणती फ्रेम आहे. ओके, तर इथे आपण काय करणार, इथे फ्रेम 1 F1 यूज केला. ठीक आहे, आपण इथे F1 यूज केलेला आहे. त्यानंतर ओपन फाईल, ओपन फाईल हा एक टेक्स्ट आहे जो तिथे दिसेल आपल्याला. ओके, आता ते कुठे दिसेल ते तुम्हाला समजेल त्याच्यामध्ये. त्यानंतर त्याच्यामध्ये आणखी एक पॅरामीटर द्यावा लागतो लोडिंग करायसाठी, त्याला त्याला लोड करायसाठी, म्हणजे तो जो फाईल डायलॉग आहे तो लोड झाला पाहिजे. फाईल डायलॉग डॉट LOAD लोड, अशा प्रकारे. तर याला असे किती पॅरामीटर पास केले आपण, 3. म्हणजे पहिलं म्हणजे कोणत्या फ्रेम मध्ये, दुसरं म्हणजे टायटल काय आहे, आणि तिसरं म्हणजे त्याला लोड करणे, फाईल डायलॉग डॉट लोड. आणि त्यानंतर आपल्याला काय करावं लागते, हा सेम FD ला यूज करून, ह्या सेम FD ला यूज करून, ह्या सेम FD ला यूज करून आपल्याला काय करायला लागतं, त्याला सेट करायचं आहे. तर जसं आपण फ्रेमला किंवा विंडोला सेट व्हिजिबल करतो, तशाच प्रकारे या पण FD म्हणजे जे फाईल डायलॉग आहे, याला पण आपल्याला काय करायचं आहे, सेट व्हिजिबल करायचंय, सेट व्हिजिबल. आणि सेट व्हिजिबल आपण काय करतो, ट्रू किंवा फॉल्स, बरोबर. तर सेटमध्ये काय करतो आपण, ट्रू किंवा फॉल्स. तर हे आहे ते. तर आपण काय करूया, याला आता सेव्ह करूया. आता बघूया ते ओपन होते की नाही होत. आता आपण याला कंपाईल करूया आणि याला रन करूया. झाला हा रन, कंपाईल पण झाला, रन पण झाला, बरोबर. आणि फाईल मध्ये गेल्यानंतर आपण आता ओपन फाईलवर क्लिक केलं, तर बघा हे डायलॉग बॉक्स पण झाला. आणि बघा इथे तुम्हाला दिसते ना ओपन फाईल, हे जे ओपन फाईल दिसते ना, हेच ओपन फाईल आपण हे इथे लिहिलेलं आहे बघा, हे 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 ते ओपन फाईल है ना. नंतर कोणत्या फ्रेमसाठी, कोणती फ्रेमसाठी आहे, म्हणजे याच फ्रेमसाठी आहे, जे आपल्याला फ्रेम दिसते त्या फ्रेमसाठी, ह्या फ्रेमसाठी येते, बरोबर, त्याच फ्रेमच्या बरोबर ते दिसतं. आणि याला आपण कॅन्सल आणि ओपन करू शकतो, दोन्ही गोष्टी करू शकतो. बघा इथं ह्या फ्रेमसाठी, म्हणजे ती जे डायलॉग आहे ते कोणत्या फ्रेमसाठी आहे बा, असं असतं ना. म्हणजे आता बघा आणखी एक गोष्ट, आता हे जे तुम्हाला VS कोड दिसतंय, ह्या VS कोड मध्ये जेव्हा मी फाईलला क्लिक करतो आणि फाईल ओपन करतो, ओपन फाईल करतो, तर हा जो विंडो आहे बघा इथे काय लिहिलंय, ओपन फाईल, तेच आहे ना. तर हा जो विंडो आहे डायलॉग बॉक्स, हा कोणासाठी आहे, हा हा कोणत्या दुसऱ्या नोटपॅडसाठी नाही आहे, हा फक्त आणि फक्त या व्हिज्युअल स्टुडिओसाठी आहे, ह्या VS कोड साठी आहे, बरोबर आहे. म्हणून आपण काय करतो, याच्यामध्ये पण हा F1 देतो. हा F1 कशासाठी देतो, की बा कोणता फाईल डायलॉग आहे, कोणती ते फ्रेम आहे, त्या कोणत्या फ्रेमला हा अटॅच आहे डायलॉग, कारण की तो इंडिपेंडेंट नाही पाहिजे ना, बरोबर, त्याच फ्रेमच्या आतमध्ये तो ओपन झाला पाहिजे. त्यासाठी आपण इथे फ्रेम देतो, की बा हे फ्रेम कोणत्या फ्रेमची, हा डायलॉग आहे कोणत्या फ्रेमची रिलेटेड आहे. ठीक आहे, तिथे फ्रेम देणं महत्वाचं. त्यानंतर ओपन फाईल, ठीक आहे, इथे आपण असं पण करू शकतो, ओपन युअर फाईल. ठीक आहे, ओपन युअर फाईल केलं. आता मी वापस याला काय करणार, कंपाईल करणार, याला मी वापस कंपाईल केला आणि आता इथे वापस रन करतो. रन केल्यानंतर बघा आता दिसते आपल्याला ओपन युअर फाईल, तिथे ओपन फाईलच्या ठिकाणी ओपन युअर फाईल आलं असेल. तर मी लोक फाईल मध्ये आणि ओपन फाईल, हे बघा इथे काय लिहिलं, ओपन युअर फाईल है ना. तर हे आपण सेट करू शकतो. ठीक आहे, तर आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये, की आपण काय करू शकू, याच्यामध्ये जे TXT फाईल्स असतात, ठीक आहे, जसे की TXT फाईल्स असतात, जसे की हे TXT फाईल आहे, हे TXT फाईल आपल्याला ओपन करता आली पाहिजे. ही TXT फाईल्स आपल्याला ओपन करता आली पाहिजे. जसं की मी हे एक फाईल सिलेक्ट करतोय TXT, आपल्या TXTची, आणि याला ओपन करतोय. आता बघा काहीच ऍक्टिव्हिटी परफॉर्म नाही होत आहे. आपल्याला काय करायचं आहे, ते ओपन करून त्याच्यामधले जे कॉन्टेंट आहे, ते कॉन्टेंट सर्व ह्या इथे दिसले पाहिजे, ह्या इथे असे ओपन झाले पाहिजे, ते इथे झाले पाहिजे ते ओपन. ठीक आहे, तर हे आपल्याला करायचं आहे. इथपर्यंत समजलं. आपण याला कसं आणलं, तर डायलॉग कसा ओपन झाला, काहीच नाही, आपण फक्त काय युज केलं, फाईल डायलॉग नावाचा क्लास युज केलाय आणि त्याच्यामध्ये त्याला 3 पॅरामीटर पास केले आणि त्याला सेट विजिबल करून दिलं. तो तसाच काय झालं, त्याच्यामध्ये आपल्याला एक डायलॉग बॉक्स दिसायला लागला. कसा, कारण की सेट विजिबल ट्रू केलाय म्हणून, बरोबर. समजलं इथपर्यंत सर्वांना.
कोणाला काही विचारायचं इथे? ठीक आहे, आता आपण समोर जाऊया. आता आपल्याला काय करायचंय, आपला डायलॉग बॉक्स ओपन झालाय. डायलॉग बॉक्स मध्ये आपल्याला टीएक्सटी फाईल सिलेक्ट करायची आणि ती शो करायची आहे आपल्या एडिटरमध्ये, आपल्या नोटपॅडच्या एडिटरमध्ये. ती आपल्याला त्याचा जो कॉन्टेंट आहे टीएक्सटी फाईलचा तो आपल्याला शो करायचा आहे. आता त्याला जर आपल्याला शो करायचं आहे तर आपल्याला आधी सर्वात आधी ते जे आपण सिलेक्ट करतोय फाईल बाय युझिंग फाईल फाईल डायलॉगचा यूज करून जे आपण फाईल सिलेक्ट करणार आहे ना, तर त्या फाईलचं नेम आणि त्या फाईलची डिरेक्टरी म्हणजे पाथ, ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. कारण की त्या पाथवरूनच आपण काय करणार, त्या फाईलला रीड करणार आणि त्या फाईलला रीड करून काय करणार, आपल्या नोटपॅडमध्ये शो करणार. फाईलला रीड करून आपण त्या नोटपॅडमध्ये त्याला शो करणार. तर सर्वात आधी आपल्याला महत्वाचं आहे त्या फाईलचं जे पण सिलेक्टेड फाईल आहे या एफडी मधून, या फाईल डायलॉग मधून आपण जे फाईल सिलेक्ट करणार त्या फाईलचा नेम आणि त्या फाईलचा पाथ, ह्या दोन गोष्टी काढणे महत्वाचं आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय, जसं की आपण एक स्ट्रिंग व्हेरिएबल घेऊया. स्ट्रिंग इथे घेऊया पाथ किंवा डिरेक्टरी पण घेऊ शकतो आपण. डिरेक्टरी DIR, डिरेक्टरीसाठी आपण DIR घेतलं. डिरेक्टरी आणि पाथ एकच असतो, डिरेक्टरीचं लोकेशन काय आहे तर. ठीक आहे, तर आपल्याला डिरेक्टरीचं लोकेशन पाहिजे. तर आपण काय करणार याच्यामध्ये, FD म्हणजे फाईल डायलॉग डॉट, एक फंक्शन असतं फाईल डायलॉगचं, एक फंक्शन असतं कोणतं, गेट डिरेक्टरी. गेट डिरेक्टरी, गेट डिरेक्टरी हा काय करतो फंक्शन, हा फंक्शन कोणाचा आहे, या फाईल डायलॉगचा आहे. हा फाईल डायलॉग काय क्लास आहे आणि त्या क्लासमध्ये काय आहे, हे फंक्शन आहे गेट डिरेक्टरी. हा काय करतो, जे पण आपण फाईल सिलेक्ट करणार ना त्या फाईलचा जो पाथ आहे किंवा त्याची डिरेक्टरी आहे तो याच्यामध्ये सेव्ह करणार आणि ह्या फंक्शनवरून तो गेट करणार, गेट डिरेक्टरी मधून. अशाच प्रकारे एक दुसरं पण एक त्याच्यामध्ये फंक्शन असतं, जसं की फाईल नेम इक्वल टू FD डॉट गेट फाईल. ठीक आहे, गेट फाईल हे येते, गेट फाईल. तर याच्यामधून काय मिळतं आपल्याला, इथे फाईल नेम मिळतं गेट फाईलवरून आणि गेट डिरेक्टरीवरून आपल्याला त्याचा पाथ मिळतो. तर ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्याच्यामधला जर कॉन्टेंट आपल्याला रीड करायचं असेल तर ह्या TXT फाईल मधले जे पण आपण TXT फाईल सिलेक्ट केलेली आहे त्या फाईल मधलं जर आपल्याला रीड करायचं आहे, त्या फाईलला रीड करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, तर त्या फाईलला जर रीड करायचं असेल तर आपल्याला काय करणं महत्वाचं आहे, त्याला आधी त्याचा डिरेक्टरी कोणता आहे, त्याचा पाथ कोणता आहे, त्याची फाईल नेम काय आहे हे माहिती असणं खूप महत्वाचं आहे. तेव्हाच आपण त्याला रीड करू शकू. आता आता आपल्याला काय करायचं आहे, नेक्स्ट काय स्टेप, त्या फाईलला रीड करणे. आता रीड करायसाठी जे गोष्टी पाहिजे त्या आपण काढल्या, आपण त्याचा पाथ काढला आहे, त्याचे फाईल नेम काढलाय. आता जर फाईलला जर रीड करायचं असेल ना तर एक्झिस्टिंग मध्ये फाईल नावाचाच एक क्लास असतो. जसं आपण फाईल म्हणतो ना तसंच फाईल नावाचाच एक क्लास असतो. फाईल F इक्वल्स टू न्यू फाईल, हा पण एक क्लास आहे फाईल नावाचा. हा पण एक क्लास आहे, फाईल नावाचा एक क्लास आहे, प्रीडिफाईन क्लास आहे फाईल नावाचा. ओके, याचा यूज करून आपल्याला काय करायचं ना, याच्यामधला हे जे डिरेक्टरी दिसते ना DIR आणि F नेम, हे दोन्ही पण आपल्याला पास करायचे जेणेकरून आपल्याला फाईल मिळेल. म्हणजे आपण त्या फाईलला रीड करणार, जसं की DIR F नेम असे दोन पॅरामीटर पास केले. हे जे दोन आपण पॅरामीटर काढले नाही इथून, DIR आणि F नेम, ह्या DIR आणि F नेम आपण ऍज अ पॅरामीटर इथे पास केले है ना, ह्या फाईल नावाच्या क्लासला. तर काय होईल, जेव्हाही पण आपण हे एक्झिक्यूट होईल ना तेव्हा ऑटोमॅटिकली याचा कन्स्ट्रक्टर कॉल होईल आणि तो काय करणार, आपल्याला हा F नावाचा जो ऑब्जेक्ट आहे हा रिटर्न करणार. आणि ह्या F नावाच्या ऑब्जेक्ट थ्रू आपण काय करू शकतो, याच्यामध्ये ऑपरेशन करू शकतो. जसं की आपल्याला काय करायचंय, आपल्याला फाईलला रीड करायचं आहे, बरोबर आहे. तर फाईलला जर रीड करायचं आहे तर त्याच्यासाठी याच्यामध्ये आपल्याला एक ऑपरेशन करणे, जसं की रीड करणे. रीड साठी रीडर असतो, रीडर ऐकला असेल सर्वांनी, रीडर बरोबर आहे. रीडर म्हणतो आपण त्याला. जेव्हा आपण कोणत्याही पण फाईलला ओपन करतो म्हटलं आणि त्याला रीड करतो म्हटलं तर त्याला रीडर यूज केला जातो. त्याला आणखी आपण एक गोष्ट म्हणतो, जसं की आपण त्याला म्हणतो बफर रीडर असं आपण म्हणतो. ठीक आहे, बफर रीडर पण एक प्रकारे क्लास आहे. नंतर आणखी एक क्लास आपण त्यामध्ये युज करतो, जसं आपण युज करतो त्याच्यामध्ये फाईल रीडर. ठीक आहे, फाईल रीडर. तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, ते फाईल रीडर युज करणे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, कारण की आपण फाईलला रीड करणार आहे. आपण काय केलं, फाईल बनवली, फाईल क्लासचा युज करून ती डिरेक्टरी आणि ते फाईल नेम युज करून आपण फाईल घेतली. पण त्या फाईलला रीड करणे महत्वाचं आहे. तर आधी सर्वात आपल्याला काय करायला लागतं, फाईल रीडर युज करायला लागतं. याच्यामध्ये आपल्याला फाईल रीडर, जसं की फाईल रीडर फाईल रीडर इक्वल्स टू न्यू, याचा पण ऑब्जेक्ट बनवणे खूप महत्वाचं आहे. फाईल रीडर
ठीक आहे. आणि या फाईल रीडर मध्ये आपण काय पास करतो, जे वरती जे फाईल मिळाली ना आपल्याला, हा जो एफ मिळालेला आहे, हा एफ याला यूज करतो. म्हणजे याला समजेल की कोणती फाईल त्याला रीड करायची आहे. बरोबर. आपल्याला इथे फाईल मिळाली, कशावरून फाईल मिळाली, त्या डिरेक्टरीवरून आणि त्या फाईल नेमवरून. त्या डिरेक्टरीवरून आणि त्या फाईल नेमवरून आपल्याला फाईल मिळाली, आणि त्या फाईलचा यूज करून आपण काय करतोय, फाईलला रीड करणार आता, हे बायझिंग फाईल रीडर. ठीक आहे. बायझिंग फाईल रीडर, आपण त्या फाईलला रीड करणार. आता फक्त फाईल रीडर्स यूज करून रीड नाही होत, याच्यामध्ये आपल्याला बफर रीडर पण यूज करावं लागतं. आणि मग काय करणार आपण, याच्यामध्ये हा जो फाईल रीडर आहे ना, तो बफर रीडर मध्ये यूज करणार. कसं, BUFFERED, बफर रीडर. बफर रीडर. आणि याला आपण काय करू, बफर रीडर इक्वल्स टू न्यू बफर रीडर. आणि याच्या आतमध्ये आपण काय पास करणार, वरचा जो फाईल रीडर आहे त्याला पास करणार, फाईल रीडरला. ठीक आहे. बफर रीडर ला आपण फाईल रीडर पास करतोय. लक्षात घ्या कोणते कोणते क्लासेस आपण यूज करतोय रीड करायसाठी, हे तुम्हाला सर्व त्याच्यामध्ये राहीलच. ओके. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, बफर रीडर मध्ये माहिती काय काय असतं, त्या बफर रीडर मध्ये लाईन ऑफ टेक्स्ट असतात, म्हणजे लिस्ट ऑफ लाईन ऑफ टेक्स्ट असतात. म्हणजे आपला जो TXT फाईल आहे, त्या TXT फाईल मध्ये मल्टिपल लाईनचा कोड हे असतो, डेटा असतो, बरोबर, टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये. आणि त्या प्रत्येक लाईनला आपल्याला रीड करावं लागते. काय म्हणतो आपण, त्या प्रत्येक लाईनला आपल्याला रीड करायचं आहे. तर आपण इथे काय करतो ना, रीड लाईन नावाचं एक फंक्शन यूज करतो. कोणतं फंक्शन असतं ते, या बफर रीडरचं एक फंक्शन असतं रीड लाईन. तर ते आपण याच्यामध्ये यूज करणार. आता ते कसं यूज करणार आणि त्याला अपेंड कसं करणार ते बघूया. याच्यामध्ये ना, आता बघा, प्रत्येक फाईलमध्ये मल्टिपल लाईन्स असतात, म्हणजे मल्टिपल लाईन ऑफ कोड असतो किंवा मल्टिपल लाईन ऑफ डेटा असतो. तर त्या प्रत्येक लाईनला रीड करायला लागते. तर याच्यासाठी आपल्याला प्रत्येक लाईनला जर रीड करायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला लूप यूज करावं लागतं. कारण की आपण जेव्हा कोणत्याही फाईलला ओपन करतो, तेव्हा ती फाईल किती मोठी आहे, लहान आहे की मोठी आहे, आपल्याला माहिती नाही पडत. बरोबर आहे. तर आपल्याला ते माहिती नाही आहे ना इनिशियली, म्हणून आपल्याला तिथं लूप यूज करावं लागतं. जिथपर्यंत ते लाईन संपत नाही, म्हणजे लाईन ऑफ डेटा जो संपत नाही, तिथपर्यंत लूप चालत राहील त्याच्यामध्ये. अशा प्रकारे इथे व्हाईल लूप लावणार आपण. आणि या व्हाईल लूपच्या आतमध्ये ब्रॅकेट घेतला आपण, आणि या व्हाईल लूपच्या आतमध्ये आपण काय करतो, कंडिशन लावतो. आता कंडिशन काय लावायची आपल्याला, की जो रीडर आहे, जसं की रीडर, कोणता रीडर, वरचा जो आपला घेतला ना बफर रीडर, तो म्हणजे BR. ठीक आहे. BR डॉट रीड लाईन. BR डॉट रीड लाईन हा काय करणार, लाईनला रीड करणार. कोण, बफर रीडर. बफर काय करतो, लाईन बाय लाईन रीड करतो. बफर रीडर लाईन बाय लाईन रीड करतो. तर जसं जसं लाईन मिळेल तसं 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 व्हाईल लूप मध्ये तो एक्झिक्यूट होईल. पण कुठपर्यंत एक्झिक्यूट होणार, जिथपर्यंत त्याला नॉट इक्वल टू नल नाही मिळत. म्हणजे हा व्हाईल लूप कुठपर्यंत चालेल, जिथपर्यंत त्याला नॉट इक्वल टू नल मिळते तिथपर्यंत. नॉट इक्वल टू नल मिळतं तिथपर्यंत. ठीक आहे. तर हा जर जसं त्याला नॉट इक्वल टू नल मिळाला नाही, म्हणजे त्याला डेटा जर मिळत गेला, तर तो हे व्हाईल लूप एक्झिक्यूट करत राहील. जसं त्याला डेटा मिळाला नाही, तसा तो थांबून जाईल. असं असतं त्यामध्ये. आणि याच्या आतमध्ये मग आपण काय करतो, जो आपला टेक्स्ट एरिया घेतलाय ना आपण वरती, आपण कुठे घेतलाय तो टेक्स्ट एरिया, हा वरती इथे टेक्स्ट एरिया घेतलाय, हा TA1. आणि ह्या TA1 ला आपल्याला काय करायचं, अपेंड करायचंय. TA1 डॉट काय करायचंय, अपेंड करायचं. म्हणजे काय करायचं, कॉन्कॅट करायचंय, अटॅच करायचं त्याला. आणि काय अटॅच करायचं, आपल्याला लाईन अटॅच करायची आहे. आता लाईन म्हणजे कोणती, हे जे रीड आपण करणार ना, ती वाली लाईन. आता याला काय करावं लागलं आपल्याला, इथे वरती आपल्याला याला लाईन घ्यावं लागेल, लाईन इक्वल्स टू. ठीक आहे. म्हणजे जेव्हा पण तो रीड होईल ना, तर त्याची लाईन आहे, ती लाईन आपल्याला याच्यामध्ये युज करायची अशी. पण आपल्याला याला काय करावं लागेल ना, इथे आपल्याला एक डिक्लेअर करावं लागेल, हे लाईन आहे म्हणून, स्ट्रिंग लाईन असं आपल्याला डिक्लेअर करावं लागेल आधी. ठीक आहे. काय केलं आपण, सर्वात आपण काय केलं, आपण फाईल डायलॉग युज केला, जो की एक डायलॉग बॉक्स ओपन करतो. मग आपण त्यामध्ये फाईल सिलेक्ट करणार. मग त्या फाईल सिलेक्ट केल्यानंतर जो डायलॉग बॉक्स आहे तो काय करतो, आपल्याला एक डिरेक्टरी देतो सिलेक्ट केलेल्या फाईलची, आणि त्या फाईलचं नेम देतो. ठीक आहे. तर याचं दोघांचं पण युज करून आपण काय करतो, एक फाईल बनवतो याच्यामध्ये. हे याला आपण व्हर्च्युअल फाईल म्हणतो. याला आपण व्हर्च्युअल फाईल म्हणतो, व्हर्च्युअल फाईल बनवणे. ठीक आहे. तर इथे आपण एक व्हर्च्युअल फाईल बनवली आहे F, त्याचा ऑब्जेक्ट तयार केलेला आहे. त्यानंतर आपण त्याच फाईलला रीड केलं बाय युजिंग फाईल रीडर. पण फाईल रीडर काय करतो ना, पूर्ण होल फाईल रीड करतो. पण खाली जो आपण बफर रीडर घेतला तो काय करतो, लाईन बाय लाईन रीड करतो. वरचा जो फाईल रीडर आहे तो लाईन बाय लाईन रीड नाही करत, तो ओव्हरऑल फाईल रीड करतो. त्याला कठीण जातं करणं. म्हणून त्याच्या मदतीला आपल्याकडे आहे बफर रीडर, जो काय करतो, एक बफर घेऊन म्हणजे लाईन बाय लाईन काय करतो, फाईल रीड करतो. म्हणून आपण काय केलं, याच्यामध्ये बफर रीडर नावाचा एक ऑब्जेक्ट बनवला, त्याला आपण फाईल रीडर पास केला याच्यामध्ये ऍज अ पॅरामीटर. ठीक आहे. आणि बफर रीडर काय करतो, लाईन बाय लाईन, बघा इथं बफर रीडर डॉट रीड लाईन,
म्हणजे हा प्रत्येक लाईनला रीड करत जाणार जिथपर्यंत त्याला इक्वल टू नल मिळणार. जसं त्याला इक्वल टू नल मिळाला म्हणजे खाली त्याला काहीतरी ब्लँक मिळणार ना, फाईलमध्ये कोणती तरी लाईन ब्लँक मिळणार, तर तो तिथेच थांबून जाणार. ठीक आहे. तर अशा प्रकारे आता आपण याला सेव्ह करूया आणि याला आपण कंपाईल करून बघूया, काही प्रॉब्लेम येतो का बघूया, काही एरर आहे का बघूया. कंपाईल केला आपण याला, याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. आता याच्यामध्ये काय प्रॉब्लेम दाखवतोय तो, फाईल रीडर, म्हणजे इथे काहीतरी आपल्याला इम्पोर्ट करावं लागेल. बरोबर आहे. तर फाईल झालं, फाईल रीडर झालं, हे कोणत्या याच्यामध्ये असतं, लायब्ररीमध्ये इम्पोर्ट जावा डॉट आयओ मध्ये असतं. बरोबर आहे. तर आयओ आणि याला स्टार करूया आपण, इनपुट आउटपुट. बरोबर आहे. आयओ म्हणजे इनपुट आउटपुट पॅकेज. तर हा जो इनपुट आउटपुट पॅकेज आहे त्याचा युज करून आपण काय करू शकतो, याच्यामध्ये हे जे फाईल रिलेटेड दिसतंय तुम्हाला, कोणतं कोणतं आहे याच्यामध्ये, फाईल क्लास झाला, फाईल रीडर झाला, बफर रीडर झाला, हे जे क्लासेस आहे ना, हे क्लासेस कशामध्ये डिफाईंड आहे, कोणत्या पॅकेजमध्ये आहे, आयओच्या पॅकेजमध्ये आहे, म्हणजे इनपुट आउटपुट स्ट्रीमच्या पॅकेजमध्ये आहे. म्हणून आपण त्याला इम्पोर्ट केलं, म्हणून असे आपल्याला एरर देत होता तो, आपण कारण की इम्पोर्टच नाही केलं त्याला. ठीक आहे. तर आता आपण त्याला इम्पोर्ट क्लिअर करूया, त्याला वापस कंपाईल करूया. आता येतो का एरर, आता आणखी एक एरर येतोय. आता हा एरर का बरं येतोय, कॅन नॉट फाइंड सिम्बॉल, कोणता बीआर, याला बीआर सिम्बॉल मिळत नाही आहे. कुठे गेला, हा बीआर सिम्बॉल तर आपण याच्यामध्ये घेतलाय, मग याच्यामध्ये न मिळायसाठी काय झालं, त्यानंतर अजून काय आहे, स्ट्रिंग कॅन नॉट बी कन्वर्टेड टू बुलियन. ओके, बुलियन मध्ये नाही पाहिजे म्हणताय. ओके, हे स्ट्रिंग आहे. ओके, ही स्ट्रिंग आहे, ती बुलियन मध्ये कन्वर्ट होऊन नाही राहिलेली आहे. पण याला आपल्याला काय करावं लागेल, मग एक काम करू, याला ब्रॅकेट देऊया, याला ब्रॅकेट मध्ये घेतलं आणि नॉट इक्वल टू नल केलं. आता तो होऊन जायला पाहिजे. आता बघूया आणखी एवढं कंपाईल करून. हा, आता एकच एरर आहे, एकच एरर. हा काय एरर म्हणतो, हा व्हेरिएबल बीआर ऑफ टाईप बफर रीडर. बरोबर आहे, बीआर जो आहे तो बफर रीडरचा आहे, आणि रीड लाईन ना, रीड लाईन बरोबर आहे का, हे बघावं लागेल. एल कॅपिटल सर, एल कॅपिटल. हो बरोबर, एल कॅपिटल पाहिजे. राईट राईट राईट, व्हेरी गुड, समजलं. त्यानंतर आता आपण वापस याला कंपाईल करूया. आणखी एक एरर आला याच्यामध्ये. आता दोन एरर आलेत. फाईल कॅन नॉट फाउंड एक्सेप्शन येतोय बघा, एक्सेप्शन आलेला आहे याच्यामध्ये. बघा इथं आयओ एक्सेप्शन आलेला आहे, इथं फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन आलाय. आता इथं जर एक्सेप्शन येत आहे म्हणजे काय, आपले एरर देतोय हा याच्यामध्ये ऍज अ एक्सेप्शन. जर याच्यामध्ये एक्सेप्शनचा एरर येत असेल तर आपल्याला काय करावं लागेल, एक्सेप्शन हँडलिंग करावं लागेल याच्यामध्ये. बरोबर आहे. जसं जावामध्ये तुम्ही एक्सेप्शन हँडलिंग बघितलं असेल, तर याच्यामध्ये तुम्हाला एक्सेप्शन हँडल करावं लागेल. आता एक्सेप्शन जर हँडल करायचं असेल तर काय करावं लागेल, काय करतो आपण एक्सेप्शन हँडल करायसाठी, ट्राय अँड कॅच मध्ये सराउंड करतो. हा, आपण ट्राय कॅच मध्ये टाकतो. बरोबर, त्याला आपण घेऊया ट्राय मध्ये. जिथं कुठे देतोय, हा रीडर, फाईल रीडर मध्ये देतोय ना, तो फाईल रीडर म्हणजे वरतीच घ्यावा लागेल आधीच. ओके, म्हणजे इथून चालू होता येतो, तर इथून आपल्याला त्याला ट्राय कॅच मध्ये टाकावं लागेल. ट्राय मध्ये घेतला आपण याला, आणि हा जो खालचा कोड आहे एवढा आपण त्याला ट्राय मध्ये टाकूया. याला इथे ट्राय मध्ये टाकला, आणि खाली कॅच घेणे महत्वाचं आहे. बरोबर, आणि खाली कॅच घ्यायचं आहे. आता कॅच घेऊन आपण काय करणार, इथे एक्सेप्शन, कॉमन एक्सेप्शन देणार, कारण की दोन एक्सेप्शन येतोय बघा, फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन येतोय आणि आयओ एक्सेप्शन होत आहे. तर दोघांना जर आपल्याला हँडल करायचं असेल तर काय करायचं, इथे डायरेक्टली एक्सेप्शन यूज करायचं, कॉमन वाला एक्सेप्शन, एक्सेप्शन ई. ठीक आहे. आणि याच्या आतमध्ये आपण काय करणार, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल है ना. आपण इथे काहीतरी प्रिंट करणार, जसं की हा ई प्रिंट करणार, हे ई ला आपण प्रिंट करून देऊया, जेणेकरून एरर काय आहे ते आपल्याला दिसून जाईल. ओके, आता याला आपण सेव्ह करूया. आता याला वापस कंपाईल करूया. कंपाईल केलं, सक्सेसफुली कंपाईल झालेलं आहे. ओके, आता आपण याला वापस क्लिअर करूया आणि रन करून देऊया. आता याला आपण रन केलं, बघा आता हा डायलॉग बॉक्स दिसतो इथे आपल्याला. ओके, डायलॉग बॉक्स नाही, आपल्याला विंडो दिसतंय. तर विंडोच्या आतमध्ये आपण जाऊया, फाईलमध्ये जाऊया, ओपन फाईलमध्ये जाऊन आपण कोणती एक फाईल सिलेक्ट करूया. जसं की ही फाईल आपण सिलेक्ट केली, व्हायब्रंट पॉइंट्स. ओके, किंवा आपण एक दुसरी फाईल सिलेक्ट करूया, गिटहब डिलिव्हरी कोड्स अप्रेझल.
अप्रेझल आहे, AWS पायथॉन आहे. याच्यावरती क्लिक केलं, ओपन करतो याला. नाही ते नाही ओपन करूया ते. सर स्क्रीन शेअर दिसत नाही, ऑफ झाली सर. स्क्रीन दिसत नाहीये? नाही, कोणाकोणाला दिसत नाहीये स्क्रीन? दिसताय सर. वापस रिशेअर करतो. तुमचं पण नेटवर्क चेक करा. ठीक आहे, मी वापस रिशेअर करतोय. ओके, स्क्रीन दिसते सर्वांना? ठीक आहे, तर आता आपण काय करतो तो, आपण इथे जो थोडंसं म्हणजे थोडंसं चांगलं दिसेल. हा, तर आपण इथे काय करत होतो, काहीतरी फाईल सिलेक्ट करत होतो. AWS पायथॉनची आपण फाईल सिलेक्ट करूया आणि याला ओपनवर क्लिक करूया. तर बघा इथे तुम्हाला कॉन्टेंट दिसत आहे. दिसतंय का याच्यामध्ये काहीतरी वेगळं कॉन्टेंट आलेलं आहे बघा. राईट समथिंग हिअरच्या नंतर बघा प्रॉब्लेम, स्टेटमेंट, क्वेरी, हे हा जो डेटा आहे ना, हा त्याच्यामध्ये होता. हा पूर्ण डेटा बघा याच्यामध्ये आलेला आहे. आता त्याला जर मी मोठा करतो म्हटलं ना, बघा हे पूर्ण डेटा आला याच्यामध्ये है ना. त्यांनी लाईन बाय लाईन काय केलं, त्या डेटाला रीड केलं. बघा याच्यामध्ये पूर्ण कॉन्टेंट दिसतंय, फक्त तो समोर गेलाय, स्क्रॉल तिकडे लागलाय त्याचा. याला आणखी थोडंसं चांगलं करता येतं, त्याला मग आणखी आपण त्याच्यामध्ये थोडंसं त्याला कस्टमाइज करायला लागतं है ना. तर फाईल मध्ये जाऊन आपण याला वापस एक्झिट करूया, वापस याला रन करूया. कोडला वापस रन केला आणि वापस इथे येऊया. इथे जाऊन वापस फाईल जाऊन ओपन फाईल करूया आणि ओपन फाईल मध्ये वापस ती फाईल सिलेक्ट करूया, पायथॉन AWS ओपन करूया. बघा इथे कॉन्टेंट आला है ना, पूर्ण कॉन्टेंट येऊन राहिला आहे. समजा सर्वांना काय होतं याच्यामध्ये, कसं केलं आपण याला. वापस आपण एक वेळा ओव्हरलुक करूया की आपण कोड काय काय केला याच्यामध्ये. ठीक आहे, बघा आपण सर्वात आधी काय केलंय, ऍक्शन लिस्नर लावलाय. म्हणजे काहीतरी आपल्याला ऍक्शन परफॉर्म करायची होती, बरोबर आहे. त्या लाईन पासून इथे आपण ऍक्शन लिस्नर कशावर लावलेला आहे, MT2 ला. MT2 म्हणजे कोणता ऑब्जेक्ट आहे, कशाचा ऑब्जेक्ट आहे, ओपन फाईलचा ऑब्जेक्ट आहे, बरोबर. ओपन फाईलच्या ऑब्जेक्टला म्हणजे MT2 ला आपण काय केलं, ऍक्शन लिस्नर लावलाय. कारण की ह्या ओपन फाईलवर आपण क्लिक करणार आहे, म्हणून ओपन फाईलवर आपण क्लिक करणार, म्हणून त्याला ऍक्शन लिस्नर लावला. ऍड ऍक्शन लिस्नर, त्याला आपला सहयोगी जो आहे कोण, ऍक्शन लिस्नर क्लास, तो आपण लावला. ठीक आहे, हा जो मेथड आहे, या मेथडला आपल्याला एक ऍक्शन लिस्नर नावाचा ऑब्जेक्ट पण पास करावा लागतो. जो एक सहयोगी क्लास आहे त्याचा, तो आपल्याला युज करावा लागतो. त्यानंतर त्याच्या आतमध्ये ऍक्शन परफॉर्म नावाची जी ही मेथड आहे, ही मेथड केव्हा कॉल होते, जेव्हा आपण या ऍक्शन वरती क्लिक करतो तेव्हा. म्हणजे फाईल मध्ये जाऊन ओपन फाईलवर जेव्हा क्लिक करतो तेव्हा ऑटोमॅटिकली कोणता फंक्शन कॉल होतो, हा ऍक्शन परफॉर्म कॉल होतो. जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा हा ऍक्शन परफॉर्म नावाचा फंक्शन कॉल होतो आणि एक्झिक्यूट होतो. याच्यामध्ये आपल्याला ऍक्शन इव्हेंटचा जो AE आहे हा बाय डिफॉल्ट देणे कंपल्सरी आहे. ओके, त्यानंतर आता आपल्याला काय करायचं होतं, क्लिक केल्यानंतर जे आपल्याला ऍक्शन परफॉर्म करायची होती त्यामध्ये सर्वात पहिलं काय होतं, डायलॉग बॉक्स ओपन करणे. तर आपण डायलॉग बॉक्स ओपन करायसाठी एक ऑब्जेक्ट बनवला, कशाचा, फाईल डायलॉगचा. ठीक आहे, सर्व क्लासेसच भरून पडलेले याच्यामध्ये, बाकी काहीच नाही याच्यामध्ये. तुम्हाला जर एक वेळा क्लासेस समजले ना, तुम्ही त्याचा क्लासचा ऑब्जेक्ट बनवा, त्याला युज करा, ऑब्जेक्ट बनवा, त्याला युज करा, त्याचे फंक्शन कॉल करा, बस, काहीच नाही याच्यामध्ये. ठीक आहे, तर फाईल डायलॉग काय आहे, एक प्रकारे क्लास आहे जो काय करतो, जो काय आपल्याला फीचर प्रोव्हाइड करतो, आपल्याला डायलॉग बॉक्स प्रोव्हाइड करतो तो. ठीक आहे, आणि त्या डायलॉग बॉक्सला टायटल राहतं किंवा त्याला लोड करावं लागतं किंवा तो कोणत्या फ्रेम मध्ये ओपन होतो त्याच्यासाठी आपल्याला इथे पॅरामीटर पास करावं लागतं. जसं की F1 फ्रेम मध्ये तो असला पाहिजे, त्यानंतर त्याचं टायटल हे असलं पाहिजे, मग तो फाईल डायलॉग आपल्याला लोड करायचा आहे, तर मग लोड त्याच्यामध्ये पॅरामीटर पास केलं पाहिजे. तेव्हाच ते काय होईल, आपण fd.setVisibleTrue करून काय होईल, ते ओपन होईल, जसा आपला तो ओपन झाला होता. राईट, तर त्यानंतर आपण काय केलं, जसं आपण त्या फाईलला ओपन करणार, म्हणजे जसं आपण फाईलमध्ये जाऊन जसं आपण ह्या फाईलवर क्लिक करणार आणि ओपन फाईलवर क्लिक करणार, तसं ऑटोमॅटिकली काय होणार, हा जसा डायलॉग ओपन झाला आणि जेव्हा आपण कोणती पण फाईल सिलेक्ट करणार आणि याला येते ओपन, जसं क्लिक करणार तसं ऑटोमॅटिकली काय होईल की हे जे आहे याच्यामध्ये गेट डिरेक्टरी आणि गेट फाईल हे मिळून जाईल आपल्याला, बरोबर. क्लिक केल्याबरोबर आणि काही मिली सेकंड मध्ये या सगळ्या गोष्टी होतात. ठीक आहे, काही मिली सेकंड मध्ये खूप लवकर एक्झिक्युशन होते याच्यामध्ये. तर
जेव्हा आपण त्याला ओपन करणार तसं ऑटोमॅटिकली आपण त्याची गेट डिरेक्टरी काढणार आणि गेट फाईल काढणार आणि त्याच्यानंतर वापस काय करणार, फाईल नावाचा ऑब्जेक्ट यूज करणार. फाईल नावाचा जो क्लास आहे त्याचा ऑब्जेक्ट करणार तयार आणि आपण एक फाईल बनवणार. व्हर्च्युअल फाईल म्हणतो आपण याला, एक व्हर्च्युअल फाईल बनवणार, कारण की आपल्याला त्याला रीड पण करायचं आहे. ठीक आहे, ते एक व्हर्च्युअल फाईल आपण बनवली बाय युजिंग डिरेक्टरी आणि नेम. तर याच्यामध्ये काय आहे, ते पूर्ण फाईल आहे एफ ऑब्जेक्ट मध्ये. ठीक आहे, आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं, त्या फाईलला रीड करायचं आहे. तर फाईलला रीड करायसाठी आपण फाईल रीडर यूज केलं. पण फाईल रीडर काय करतो, पूर्ण होल फाईल रीड करतो. होल फाईल रीड करणे बरोबर नसते किंवा ते चुकीचं पण असते. ठीक आहे, तर पूर्ण होल फाईल रीड न करता लाईन बाय लाईन रीड करायची फाईल, म्हणजे बाय युजिंग बफर रीडर. बफर रीडर काय करतो, एक क्लास आहे बफर रीडर, तो काय करतो, हा फाईल रीडर घेतो. ठीक आहे, फाईल रीडर ऍज अ पॅरामीटर घेतो, एफ आर आहे है ना. फाईल रीडरचा जो ऑब्जेक्ट आहे तो आपण ऍज अ पॅरामीटर याला पाठवला, याचा जेव्हा आपण ऑब्जेक्ट क्रिएट करतो तिथे है ना. आणि याच बीआर चा युज करून आपण काय करतोय बघा इथे, बीआर डॉट रीड लाईन व्हाईल लूप मध्ये लावलाय, जिथपर्यंत आपल्याला नल नाही मिळत. जर जसं त्याला नल मिळाला तर तो थांबून जाईल आणि जिथपर्यंत त्याला डेटा मिळत जातो ना तिथपर्यंत तो डेटा रीड करत राहणार बाय युजिंग व्हाईल लूप, बाय युजिंग दिस व्हाईल लूप. आणि ह्या व्हाईल लूपच्या आतमध्ये काय करतो, लाईन इक्वल टू बीआर डॉट रीड लाईन. तर जी लाईन सिंगल लाईन जी रीड झालेली आहे ती सिंगल लाईन जाणार लाईन मध्ये आणि त्या लाईनला आपण काय करणार, TA1 डॉट अपेंड. TA1 काय आहे, TA1 आहे आपला, कुठे गेला TA1, हे ते TA1 काय टेक्स्ट एरिया आहे आपला तो है ना. T1 काय टेक्स्ट एरिया, त्या टेक्स्ट एरियामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तो डेटा अपेंड करायचा. अपेंड म्हणजे कॉन्कॅट करायचा आहे. म्हणजे प्रिव्हियसली जर कोणता कोड असेल, जसं की याच्यामध्ये झालं होतं, जसं की याच्यामध्ये झालं होतं ना, प्रिव्हियसली काय होतं त्याच्यामध्ये, हे बघा इथे काहीतरी लिहिलं होतं आधी बघा, राईट समथिंग हिअर असं आपण आधी प्रिव्हियसली होता त्याच्यामध्ये. मग त्यांनी काय केलं, त्याला अपेंड केलं. अपेंडचा अर्थ काय आहे, किंवा एक्झिस्टिंग मध्ये जो डेटा त्याच्यामध्ये आहे तो तसाच ठेवायचा आणि समोर त्याला कॉन्कॅट करायचं, म्हणजे अपेंड करायचं. ठीक आहे, बघा त्यानंतर प्रॉब्लेम स्टेटमेंट पासून जे दिसत आहे त्याला अपेंड केलाय त्यांनी है ना. तो काय करतो, लाईन बाय लाईन काढून एक पहिली लाईन काढणार, ती अपेंड करून टाकणार, म्हणजे त्याच्यामध्ये फाईल टाकणार, दुसरी काढणार ते टाकणार, तिसरी काढणार ते टाकणार, चौथी काढणार, जिथपर्यंत त्याला नल मिळत नाही तिथपर्यंत ते करत जाणार तो है ना. म्हणजे हा जो व्हाईल लूप आहे, हा व्हाईल लूप किती वेळा घुमणार, जेवढ्या त्याच्यामध्ये लाईन्स असतील तेवढ्या वेळा तो घुमणार व्हाईल लूप है ना. आणि त्या प्रत्येक टेक्स्ट एरियामध्ये तो त्या कॉन्टेंटला अपेंड करत जाणार. त्यानंतर आपण काय केलं, त्यानंतर आपण ट्राय कॅच लावला. ट्राय कॅच का बरं लागला, कारण की रन टाइम मध्ये हे जे फाईल रीडर आहे आणि बफर रीडर आहे ना, हे इश्यू देतात. इनपुट आउटपुट रीडर किंवा फाईल नॉट फाउंड रीडर असा एरर देतो. तर तो एरर हँडल करायसाठी आपल्याला इथं ट्राय कॅच यूज करणे कंपल्सरी आहे. ठीक आहे, म्हणून आपण त्याला ट्राय कॅच मध्ये टाकलं एरर एक्सेप्शन हँडलिंग साठी, जो तुम्हाला कन्सेप्ट होता जावामध्ये. समजलंय सर्वांना हा कोड? समजलंय का? हो सर. हे बघा, हा जो तुमचा थर्ड युनिट आहे ना, इव्हेंट हँडलिंग, याच्यामध्ये बघा ऍक्शन इव्हेंट क्लास दिसतंय, ऍक्शन क्लासेस, ऍक्शन इव्हेंट क्लास दिसतंय, ऍक्शन इव्हेंट क्लास तोच आपण क्लास यूज केला याच्यामध्ये. बघा विंडो इव्हेंट क्लास, बघा तेच यूज केलं. बघा अडॅप्टर क्लासेस, अडॅप्टर म्हणजे ते विंडो अडॅप्टर, ते बघा हे ते पण याच्यामध्ये आहे है ना. तुमच्या सिलेबस मध्ये सगळंच आहे. बघा इव्हेंट लिस्नर इंटरफेस कोणता आहे, ऍक्शन लिस्नर, बघा ऍक्शन लिस्नर है ना, ऍक्शन लिस्नर आपण यूज केला. त्यानंतर बघा विंडो लिस्नर, बघा हा पण आपण यूज केला है ना. तुम्हाला याच्यामधल्या खूप साऱ्या गोष्टी आहेत जे आता आपण एक्झिक्यूट केलं ना, हे सगळे एक्झाम्पल, आणि एकदम रिअल टाइम मधलं एक्झाम्पल घेतलं आहे आपण, जेणेकरून तुम्हाला पण खूप चांगल्या प्रकारे ते समजलं पाहिजे. तर तुमचा सिलेबस आपण फोकस करतोय है ना. तुमच्या सिलेबस मधल्या खूप मोठ्या चांगल्या चांगल्या गोष्टी आपण याच्यामध्ये युज करून आलोय रिअल टाइम मध्ये, जेणेकरून तुम्हाला ते खूप इझिली समजेल आणि तुमचा सिलेबस मधलं सगळं आहे. इव्हेंट लिस्नर है ना, इव्हेंट क्लास जो ऍक्शन इव्हेंट आपण यूज केला होता, विंडो इव्हेंट, ऍक्शन लिस्नर, अडॅप्टर क्लासेस है ना, ते सर्व आहे याच्यामध्ये. ते कोणाला काही विचारायचं आहे, काही डिफिकल्टी आहे, काही क्वेश्चन आहे? कोणालाच काही क्वेश्चन नाही आहे, म्हणजे सर्वांना समजलंय? अच्छा, ज्यांना ज्यांना समजलंय त्यांनी हँड रेस करा बरं.
बघूया कोणाकोणाला समजलंय. दहा मुलांना समजलंय. 11. अच्छा, चांगलं आहे. चांगली गोष्ट आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, हे जे आजचं जे आपलं आहे, आजचं जे आपलं सेशन मध्ये आपण जे घेतलं ते तुम्हाला स्वतः करून बघायचंय. ठीक आहे. जिथपर्यंत तुम्ही ते स्वतः करणार नाही ना तिथपर्यंत ते समजणार पण नाही. आता तुम्हाला समजलं असेल, पण जेव्हा तुम्ही स्वतः त्याला करून बघाल तेव्हा तुम्हाला ते चांगल्या प्रकारे कळून जाईल. ठीक आहे. आणि मी तसं व्हिडिओ पण टाकतो लवकरच. आता कालचा नेटवर्कचा इश्यू तर खूपच होता, आज तर काही प्रॉब्लेम नाही आहे ना, तो होऊन जाईल. तर आता थोड्या वेळामध्ये ते लाईव्ह होऊन जाईल व्हिडिओ, तर ते पण बघून घ्याल. ओके, ठीक आहे. कोणाला काही विचारायचं आहे? ठीक आहे. कोणाला काही विचारायचं नसेल तर मग आपण आता हा सेशन एंड करूया. बाकी मग अजून आपण खूप चांगला सेशन, अजून कोणता एक चांगला टॉपिक आपण उद्या बघूया. ठीक आहे, चलो फिर, बाय.